फर्स्ट तुम्हाला दाखवते. तुम्हाला अगोदर सांगितलं आम्ही बेल्जियममध्ये आहोत. तर ही आहे बेल्जियमची बॉर्डर. आता मी बेल्जियममध्ये आहे आणि आता मी आले आहे नेदरलँड्समध्ये. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का आम्ही एकदम इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहोत. तर कोणतं इंटरेस्टिंग ठिकाण आहे? तर या अगोदर तुम्हाला मी नॉर्मली अशी दाखवायचे का आता लक्झमबर्ग मधून आम्ही जर्मनीला चाललो, फ्रान्सला चाललो, तर दोनच बॉर्डर दिसायचे आपल्याला. तर यावेळेस एकाच ठिकाणी 3 बॉर्डर्स आपल्याला बघायला मिळणार आहे, जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलँड्स. आणि आपण या अगोदर बघितलं होतं का आपण जर्मनी, ऑस्ट्रिया थ्रू आपण जर्मनीला जाणार आहोत, तिथून मग तसंच स्वित्झर्लंड, असं म्हणजे ती बॉर्डर्स वगैरे तशा लागतात. पण हे मी पहिल्यांदा बघणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे ते ठिकाण. आणि परिबेलासाठी पण तिथे खेळण्यासाठी आहे, मोठ्यांसाठी पण वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे. ही नवीन माहिती असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. आणि युरोपमधले वेगवेगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत असते, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत असते. तर आता वाजलेले आहे 10, म्हणजे 9:45 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि आम्ही तयार झालेलो आहोत. तर आजचा लुक माझा असा आहे. हा एक ड्रेस घातलेला आहे मी पर्यंत सिंपल, आणि माझी क्रॉस बॅग, नेहमी सारखं वॉच आणि इयरिंग्स. आणि परिवेला पण छान तयार झालेला आहे. चला परिवेला. आता मी क्रॉस बॅग घेते ना, तर मग परीला पण अशी क्रॉस बॅग घ्यायला खूप आवडते आणि बेलाला सुद्धा. तर बेलाने दुसरी घेतली, तिच्या टी शर्टला मॅचिंग होणार अशी क्रॉस बॅग घेतलेली. दाखव, हसते बघा इथे बघ. आणि मनोजचा पण लुक दाखवते मी तुम्हाला. मनोज पण आज खूप हँडसम दिसतोय, तर म्हटलं चला दाखवते. नंतर हँडसम दिसतंय, कॅज्युअल लुक आहे. कारण आज ना विंडी जरी आहे तरी पण वेदर चांगलं आहे, म्हणजे टेम्परेचर चांगलं 18-19 काहीतरी आहे. आपल्याला तिकडे जायला 2 तास लागतील. अराउंड 200 किलोमीटर्स आहे. आणि काय काय बनवलंय आपण ते पण तू दाखव, कारण ते लांब आहे तर आपल्याला काही ना काही सोबत घेऊनच जावं लागेल. हो चल. लांबचा प्रवास आहे थोडासा आणि तिथे रेस्टॉरंट वगैरे असणार का नाही माहिती नाहीये. असेल तर चांगलीच गोष्ट आहे, तिथे पण आम्ही खाणार आहोत. पण मी नेहमी म्हणते आम्ही सोबत कॅरी करत असतो, परिबेला असतात म्हणून. तर थोडे चिप्सचे पॅकेट्स घेतलेले आहे, इथे ज्यूस घेतलेला आहे, कोल्ड्रिंक. आणि इथे मी जी चिक्की बनवली ते जेवण झाल्याच्या नंतर आता सवय झाली आहे, हे बनवलं मध्ये खातो आम्ही. आणि बघ एवढेसेच उरलेले, सगळे संपले. इथे बनानास घेतलेले आहे आणि इथे सिल्वर कंटेनर्स घेतलेले आहे. ग्लासेस मस्ट आहे, लहान मुलं सोबत असते तर मग पाणी प्यायला किंवा ज्यूस प्यायला सोपं पडतं. आणि मी सोबत राईस सुद्धा बनवून घेतलेला आहे, मटर पुलाव केलेला आहे, परीचा फेवरेट. हे बघा, सोबत असलं तर नेहमी बरं. तुम्ही विचार करणार तर पाणी का बरं घेतलं नाही, कारण की पाणी ऑलरेडी आमच्या डिक्कीमध्ये आहे गाडीच्या, म्हणून मग इथे तुम्हाला पाणी दिसत नाहीये. फक्त ज्यूस दिसतोय. सिल्वर रॅपने बघा पूर्ण पॅक केलेलं आहे, म्हणजे वॉर्म राहते. तर आता आम्ही पिशवीमध्ये या सगळ्या गोष्टी ठेवतो आणि निघतो. आणि हा पूर्ण प्रवास तिथे जायपर्यंत सगळं दाखवेन मी तुम्हाला. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. चला चला निघालो आम्ही आणि 207 किलोमीटर अंतरावर आहे जिथे आपल्याला जायचं आहे तिथे. आणि 2 तास लागणार आहे आपल्याला. अर्धा तास एक्स्ट्रा पण लागू शकतो गाडीमध्ये चार्ज करावे लागले तर. अर्धा तास नाही इथून नाही लागणार. मग ठीक आहे, 10-15 मिनिटं आपण थांबवू शकतो कुठेतरी. हा काय मग कॉफी वगैरे घ्यायला किंवा मध्ये काय एखादा स्पॉट चांगला असेल तुम्हाला दाखवता सुद्धा येईल. आम्ही 1 तास पुढे आलो आहोत, अजून पोहोचायला 1 तास 20 मिनिटं आहे आणि वेदर क्लाउडी आहे. हे बघा गव्हाची शेती, आपण मागच्या वर्षी दाखवलं होतं. एका ठिकाणी आम्ही थांबलो, परिबेला पण थोडेसे चिप्स आणि ज्यूस घेत आहेत. आम्ही सुद्धा कॉफी घेतली, कॅपेचिनो. आणि आता आपण कुठे आहोत? आपण नॉर्थ ऑफ लक्झमबर्ग मध्ये आहोत. आपण इथे आलो होतो अगोदर, म्हणजे मागच्या वर्षी आलो होतो मम्मी सोबत आपण कॅम्पिंग करायला. तर छान होते ते दिवस, पण आपण मस्त एन्जॉय केलं होतं इकडे. आणि आज सकाळी तर थोडं बरं होतं वेदर, आता थोडं विंडी झालंय. हो ना, लेट्स सी तिकडे कसं, कारण की अजून 100 किलोमीटर्स आहे, 1.5 तास तरी लागेल. 100 किलोमीटर्स मोर. चला लेट्स गो, लेट्स कंटिन्यू. पावसाला लागलेला आहे आणि 2 किलोमीटर राहिलेले आहे तिथे पोहोचण्यासाठी. आता आपण आहोत बेल्जियम मध्ये. समोर बेल्जियमचा फ्लॅग पण तुम्हाला दाखवते, हे बघा.
आहोत, गाडी पार्क केलेली आहे आणि आजचं जे वेदर आहे खूप विंडी आहे, पाऊस येत होता मध्येच आणि आता थांबलेला आहे. गर्दी दिसते आम्हाला. तर चला आता बघूया एकाच ठिकाणी 3 देश. चला. आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे का हे आम्ही पहिल्यांदा बघतोय. तुमच्यापैकी पण भरपूर लोक पहिल्यांदा बघत असतील. आम्ही पोचलो आहोत, तुम्हाला मगाशीच सांगितलं. आणि इथे येण्यासाठी आम्हाला 2.5 तास लागलेले आहे. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं का एकाच ठिकाणी 3 देशाच्या बॉर्डर्स लागतात. तर तुम्हाला हे सगळं कवर दिसत असेल आता, कारण की इथे आता रिनोव्हेशन चालू आहे. तर म्हटलं इथूनच तुम्हाला आता बाहेरूनच दाखवते. आता हे बघा इथे त्यांनी ना अशा बॉर्डर्स बनवलेले आहेत. मी तुम्हाला लाईन दिसत असेल ना, त्या बाजूबाजूला ना बॉर्डर्स आहेत 3 देशाच्या. आता बस तुम्हाला दाखवते. तुम्हाला अगोदर सांगितलं आम्ही बेल्जियममध्ये आहोत. तर ही आहे बेल्जियमची बॉर्डर. आता मी बेल्जियममध्ये आहे आणि आता मी आले आहे नेदरलँड्समध्ये. हे बघा ही लगेच बॉर्डर क्रॉस केली मी. ही नेदरलँडची बॉर्डर आहे. आता मी नेदरलँड्समध्ये आहे. आता आपण जाणार आहोत जर्मनीला. तर मी आता आलेले आहे जर्मनीमध्ये. हे बघा ही बॉर्डर आहे जर्मनीची. तर हेच ते 3 देश आहे जिथे बॉर्डर्स एकदम जवळजवळ आहे. आणि ही प्लेस खूप फेमस आहे. पण आपण आहे ना तिथे पण गेलो असतो आतमध्ये, पण इथे रिनोव्हेशन चालू आहे त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. त्यामुळे आपल्याला बाहेरूनच हे सगळं बघावं लागणार. आणि आल्याच्या नंतर माझा खरंच मूड ऑफ झाला. पण काय करणार, ठीक आहे. नाही तर तिथून तुम्हाला मी लगेच दुसऱ्या देशात 3ऱ्या देशात लगेच गेले असते. पण आता बाहेरूनच तुम्हाला दाखवलं. तर म्हणून सांगते जवळून फोकस करून तुम्ही दाखवा. डी म्हणजे जर्मनी. हा मी बेल्जियममध्ये, मी नेदरलँड्समध्ये आणि जर्मनीमध्ये. आता माझे बेल्जियम आहे का ते, फ्रान्स नाही का? बेल्जियम, नेदरलँड आणि ही जी प्लेस आहे या प्लेसला ड्राय लँडन पुंट म्हणतात. ड्राय म्हणजे 3, लँडन म्हणजे कंट्रीज आणि पुंट म्हणजे पॉइंट. ड्राय लँडन पुंट असं आहे हे नेम. आणि इथे इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. आणि भारी वाटते इथे येऊन नाही का असं. आणि युरोपमध्ये मी तुम्हाला नेहमी म्हणते एक चांगली गोष्ट असते का सगळ्या कंट्रीज जवळ आहे. इझिली आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार. म्हणजे युरोपमधील जे लोक असतील त्यांना इथे यायचं असेल तर ते इझी पडेल. आणि इथे आल्याच्या नंतर खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. इथे तुम्ही वॉकसुद्धा करू शकता. फॉरेस्ट आहे. सायकलिंग करायची असेल सायकलिंगसुद्धा करू शकता. खूप सारे रेस्टॉरंटसुद्धा आहे. तर तुम्ही इथे जेवणसुद्धा करू शकता. आणि आता वरती जायचं असेल इथे वरतून तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघायचा असेल तर तिथे सुद्धा जाऊ शकता. तर आम्ही हे सगळं करणार आहोत. अगोदर पेट पूजा आणि नंतर कामधुजा. चला चल परी गाडी येते. चला तर क्रॉस करूया पटकन. चल परी. ही समोर पण एक प्लेस खूप छान आहे. तिथे सुद्धा आपल्याला फोटो काढायचे नाही. वन फ्राईज विथ केचप. थँक्यू. बेल्जियम फ्राईज घेतलेले आहे परिबेलासाठी. गरम आहे. हळू बेला नीट बस. सिट प्रॉपरली बाबू. क्रंची आहे जास्त क्रंची नाही आहे. तर परिबेला गार्डनमध्ये खेळत होते. आणि इथे बघा गार्डन सुद्धा आहे खेळण्यासाठी. आणि वातावरण खरंच आता खराब झालं. आता पाऊस यायला लागलेला आहे आणि वारा सुद्धा चालू होता. झालं खेळून. कसं वाटलं. पाऊस येतोय ना पण परत जाणार आहे. हो काय
तुम्ही बघितलं, सगळं दाखवलं तुम्हाला. आणि अजून आम्हाला काय गोष्टी बघायच्या होत्या, पण खूप पाऊस यायला लागला आणि पाऊस थांबण्याचीच वाट बघतोय. तर मग अर्धा तास गाडीमध्येच बसलो येऊन, का म्हटलं तिथे थंडी वाजत होती ॲक्च्युली, त्याच्यामुळे आम्ही गाडीत येऊन बसलो. तर मग काय पाऊस काय थांबतच नाही, म्हणून म्हटलं चला आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ. एक प्लेस आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. आणि परीला स्पेशली अशा गोष्टी बघायला खूप आवडतं, तर स्पेशली आम्ही परीसाठी तिथे चाललो आहोत. आणि तिथे गेल्याच्या नंतर सगळं मी तुम्हाला दाखवेन. पण आता पाऊस किती चालू आहे ते पण दाखवते. अगोदर बघितलं आम्ही बेल्जियममध्ये होतो आणि एकाच ठिकाणी 3 देशाच्या बॉर्डर्स आपण बघितल्या. तिथून आम्ही 30 किलोमीटर पुढे आलो आहोत. आता आम्ही आहोत नेदरलँड्समध्ये. माझ्या मागे तुम्हाला घरं दिसत असतील, इतकी सुंदर घरं आहे. आणि नेदरलँड्समधील घरं खूप सुंदर असतात. आणि अजून एक गोष्ट बघायला आलो आहोत. समोर आहे कॅसल, आणि हा कॅसल खूप फेमस आहे. या कॅसलचं नाव आहे हॉन्सब्रुक कॅसल. आणि परीला अशा गोष्टी बघायला खूप आवडतात. मे बी माझं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं वेगळं असू शकतं, कारण की इथली लोक प्रोनाऊन्सिएशन वेगळं करतात. आपण जी प्रोनाऊन्स करतो ते वेगळं असतं. परीबेला झोपलेले आहे. 10-15 मिनटं आम्ही वाट बघतो, थोडी झोप होऊ द्या त्यांची. त्यानंतर त्यांना कसं फ्रेशमध्ये कॅसल बघता येईल. आणि हा कॅसल असा वरतून बघितला ना, ड्रोन आम्ही विसरलो ॲक्च्युली. ड्रोन आणला असताना वरतून तुम्हाला हा कॅसल दाखवला असता. असा पाण्याच्या मधोमध हा कॅसल दिसतो ॲक्च्युली. आणि साईडला मी पिक्चर लावून देईल, म्हणजे तुम्हाला बघता येईल का वरून कसा दिसतो. आणि आतमध्ये ना खूप सुंदर सुंदर गोष्टी आहे, बघण्यासारख्या आहे. आणि तुम्हाला सुद्धा नक्की बघायला आवडेल. पण यांची झोप होऊ द्या, मग तुम्हाला मी दाखवते. हे बघ, एवढं सुंदर आहे हा कॅसल. वेळा झोपली आहे. खूप छान आहे ना कॅसल, असं पाण्याच्या मधोमध ना. आम्ही भरपूर फोटोज काढले आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत. आतमध्ये म्युझियम आहे, आपण ते बघणार आहोत आता. आय थिंक तिकीट आहे, आपल्या तिकीट्स घ्यायचे आहे. आम्ही तिकीट घेतलेलं आहे. फॅमिली तिकीटची प्राइस आहे 40 युरोज. आणि ट्रॅम्पोलिन सुद्धा तिथे मुलांसाठी ठेवलेलं आहे, म्हणजे इन्क्लूड आहे तिकीटमध्ये. आणि त्यांनी सांगितलं एक की पण दिलेले आहेत, तुम्हाला दाखवेन मी. तर ते स्कॅन केलं तर पुढचा डोर ओपन होतं, समथिंग असं काहीतरी आहे. आणि इथे बघा किती गेम्स आहे मुलांना पण ठेवले. आणि परिबेलासाठी एक त्यांनी असं कार्ड टाईप दिलेलं आहे, ते स्टॅम्प दिला ना तर मग तो गेम खेळू शकता असं आहे. तर मला हे इथे इंटरेस्टिंग वाटलं. आणि कॅसल खरंच खूप सुंदर आहे. जरी एवढं जुनं आहे तरी छान मेंटेन आहे. आणि ऍक्टिव्हिटी पण ठेवलेले आहे मुलांसाठी, मोठ्यांसाठी. तर आम्ही हे ट्राय करत असतो परिबेलाला काहीतरी एक्सपिरियन्स वेगळा मिळावा, थोडीशी इन्फॉर्मेशन त्यांना मिळावी. हे बघा, परीच्या गळ्यामध्ये की आहे. परी तुमचे कार्ड, बाबू तुमचे कार्ड द्या आणि खेळा तुम्ही. हे बाबू कार्ड, परी तुझे कार्ड द्या मला. की पण दे वाटतं. ही की आहे बघा, ही परीच्या गळ्यात ठेवली होती. आणि बघा आता खेळणं चाललंय त्यांचं. चला आपण खेळायचं. इथे गेम्स आपण थोडा वेळ खेळू. आपल्याला इथून जायचं आहे, हवा खूप येते. इथून म्युझियम स्टार्ट होतं. आता इथे जाऊया आपण.
असं म्युझिक ऐकत असतील तेव्हा अशी बसून होते ना, डान्स करत असतील ना. हो. तोच रूम होता आय थिंक. तर बॉल रूम जो आहे परी म्हणते. तू केलं स्टॅम्प परी? नाही, मी स्टॅम्प करते. ओके ओके, लेट हिम डू. त्यांनी ही जी की दिलेली आहे ती आता इथे स्कॅन करायची आणि मग स्टोरी स्टार्ट झाली आणि म्युझिक वगैरे लागलं. In the 17th century, the majority of the current castle was built, and the 2 outer bailies with the castle farm, the 2 gatehouses, and the 3 bridges. We've come alive today in an exceptional way. Do you have a key that grants access to the entire castle? Hold your key to the lock shape. त्यावेळेसचे कॉईन आहे बघा इथे ठेवलेले आहेत त्यांनी. आणि इथे हा जो पेपर आहे तर हे ॲक्च्युली प्रॉपर्टीचे पेपर आहे 1389चे. आणि तेव्हा पेपर वगैरे नव्हते तर ॲनिमलच्या स्किनवर हे डॉक्युमेंट्स लिहिले होते त्यांनी. पण हे ओरिजिनल नाही आहे, हे रिप्लिका आहे. हां. पण त्यांनी म्हणजे त्यावेळी जे होते डॉक्युमेंट्स ते सेम असेच होते. बघा इथे मेन्शन केलं त्यांनी. हो. आणि त्यावेळी त्यांनी ॲनिमलचं स्किनवरती लिहिलं होतं. हा जेल रूम आहे. तर ज्याला जे कोणी कैदी असतील त्यांच्या गळ्यामध्ये हे असं घालायचे आणि इथे लॉक करून ठेवायचे. हो ना, किती गार वाटते इथे ना. गार आहे आणि पण असं थोडं म्हणजे कंजेस्टेड आहे. बघा इथून एवढीच जागा आहे जिथून प्रकाश येतो. तर एवढी जागा आहे. कसं मग ब्रेक हो ना, मग इथूनच ना परत. ब्रीथ करायला आहे तेवढी जागा. आता तरी हे थोडंसं केलं असेल लाईट वगैरे. ते अगोदर तर अंधारच असेल इथे. इथे माऊस. हो. इथल्या ज्या प्रिन्सेस असतील त्या इथे मेकअप करायच्या. हे बघा त्यांनी इथे दिलेले आहे. हा त्यावेळेसचा मिरर आहे ना. हे बघा अजून सामान ठेवलेलं आहे. त्यावेळेस डिझाईन किती छान असेल तेव्हा. आणि असं काय कोर्स आहे का? असंच मेकअपच्या वस्तू वगैरे. त्यांचा हा डायनिंग एरिया ना. बघा हा डायनिंग एरिया. आणि इकडे आपण गेलो. हो नाही बघा किचन. तेव्हाची भांडी आहे ही. आणि इथे भांडी वगैरे ठेवायचे ते. तर हा स्टडी रूम काइंड ऑफ आहे. इथे स्टडी किंवा त्यांची स्टडी कामं रूम. असतील. इथे स्टडी आणि रूम. त्यावेळेसचे कपडे बघ. हो ना. कपडे. ते काय ठेवायचे? जॅकेट आहे, जॅकेट आहे, स्वेटर. स्ट्रेचर मध्ये. हा पण असं काढून बोलवलं छान एंट्री करायला. पण आता ते सगळं रेड असतं तेव्हा असं होते डिझाईन. तर पिक्चर्स पण होत्या किती हे राजे महाराजे त्यावेळेसचे. इथे जे क्वीन राहत असेल तर तिचा हा बेडरूम. तिथे ते कपडे, क्वीनची वीग वगैरे सगळं तिथे. आणि तेव्हाचं हे वॉर्डरोब. ते बाथटब आहे वाटतं त्यांचं. बापरे. आणि इथे तिथे अलाउड नाही आतमध्ये. तिथे पण हे सेम तसंच आहे. तो वॉर्डरोब काइंड ऑफ असेल. सेकंड रूम असं ते अलाउड नाही. असं केलं तर म्हणजे बघून नाही जायचं. तेव्हा चालू सांभाळून ठेवलेलं आहे त्यांनी. आपण स्टॅम्प करू. हो स्टॅम्प करा. स्टॅम्प करा. नंतर आपण स्टॅम्प. त्यांचा हा बाथटब. बरं हात नको लाव. हा मिरर. त्यांचे ते कपडे आणि तिथे जे यूज करायचे ते असेल ते शावर जेल वगैरे काय असेल. माझं ते स्मेल आहे. स्मेल करणंच आहे. अरोमा येतो छान. सोप असेल आणि तेव्हाचे हे काहीतरी यूज करत असेल. थोडं छोटं आहे. असं ते स्टॅम्प. पण हे बघा परी हे बघ इथे आपण स्कॅन करू. तर मला आता ट्राय करू दे. म्हणजे माहिती देतात मग. असं का? हे बघा पूर्ण किल्ल्याची डिझाईन अशी आहे. त्यांचं हे किचन. हे बघा इथं फिश, अंडी, चिकन आणि त्यांची कूक. हे बघा ही सगळी भांडी. हे बघा त्यावेळेसची भांडी. माऊस पण आहे. ते काय टेबलवर. निघालो आता आम्ही. आणि खरंच कॅसल खूप सुंदर होता.
बघण्यासारखं होतं. इथे ना एक इंटरेस्टिंग गोष्ट वाटली, म्हणजे इथे ना गेम्स आहे, लहान मुलांसाठी ट्रॅम्पोलिन आहे, मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा गेम्स ठेवलेले आहे. आणि हे जे गेम्स आहे हे ओल्ड गेम्स आहे, तर ते खेळलो थोडा वेळ. ऑलमोस्ट आम्ही 2 तास होतो कॅसलमध्ये. आणि स्पेशली तिला तर या गोष्टी आवडतात आणि आम्ही स्पेशली तिला घेऊन जात असतो जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा. आता पण ती ना शांततेशी उभी असायची आणि असं ऑब्झर्व करायची सगळं. परी, कसं वाटलं का राणी तुला कॅसल? एकदम भारी ना. आणि ते स्टॅम्पिंग सुद्धा झालेलं आहे आणि आता ते आम्हाला जमा करायचं. लहान मुलांसाठी ॲक्च्युली ते स्टॅम्पिंगचं होतं, म्हणजे ते ठिकठिकाणी त्यांनी कॅसलमध्ये स्टॅम्पिंग ठेवली होती, म्हणजे त्या बहाण्याने पूर्ण कॅसल सुद्धा फिरता येईल आणि आपल्याला बघता येईल आणि प्रत्येक रूम सुद्धा बघता येईल. आता बघूया परी बेलाला काय गिफ्ट मिळतं. बेलाला कॉइन भेटलं, परीला पण कॉइन भेटलं. नंतर हे प्रेस केलं त्याच्यामध्ये हे कॉइन येतं, असं म्हणजे गिफ्ट म्हणून हे कॉइन मिळतं आपल्याला. किंवा मग सोविनियर म्हणून आपण ठेवू शकतो. सोविनियर म्हणून आपण घरात लावू शकतो. चांगली आहे पण तेवढीच ऍक्टिव्हिटी. तुझ्याकडे राहू दे. तर निघायचं जायला आम्हाला 2.5 तास मध्ये थांबावं पण लागणार गाडी चार्ज करण्यासाठी. तिथून रिटर्न येताना आम्ही थांबलो आहोत एका ठिकाणी. जर्मनीमध्येच आहोत आम्ही. अजून पोहोचायला आम्हाला 2 तास आहे. तर तुम्हाला माहिती मी राईस बनवला होता जास्तीचा. तर अगोदर आम्ही जिथे फ्रेंच फ्राईज घेतलं होतं तर तिथेच आम्ही राईस खाल्ला. त्याच्यानंतर मग परत परिबेलाला भूक लागली तर परत मग राईस खाल्ला त्या दोघींनी. आणि चिप्स वगैरे आहे. आम्ही कॉफी घेतली, जस्ट कॉफी घेतली आणि थोडेसे चिप्स वगैरे खाणं चालले. आणि गाडीसुद्धा तिथे चार्ज करायला लावलेली आहे त्या साईडला बघा. तर अगोदर आहे ना दोघींचं झालं ना तर कसं गाडीमध्ये झोपल्या जरी त्या तरी पण मग टेन्शन राहणार नाही. पोटात त्यांच्या गेलेलं आहे, मग जेवण वगैरे केलेलं आहे त्यांनी. तर चला आता आम्ही बसतो आता थोडा वेळ. गाडी चार्ज झाल्याच्या नंतर डायरेक्ट घरीच बोलते मग मी ना, घरीच जाते आणि नंतर घरी गेल्याच्या नंतर बोलते. मग अशी घरी आलो. आता वाजलेले आहे 9, पावणे 9 वाजता मी पोचले. 9 वाजलेले आहे बरोबर. कपडे वगैरे चेंज केले आणि आता हलकंसंच काहीतरी बनवणार आहे. मॅगी बनवते. खूप दिवस झाले मॅगी बनवली नव्हती आणि असं खूप काही हेवी पण खायची इच्छा नव्हती, कारण की आम्ही मध्ये थांबलो होतं, खाल्लं होतं. आणि म्हटलं चला आता व्हिडिओसुद्धा एंड करते मी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, न्यू प्लेसेस दाखवलेले आहे आणि हे सगळं बघून तुम्हाला सुद्धा छान वाटलं असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय.